हरिओम. आत्मपूजा उपनिषद. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 9. पुष्प. भाग 3. सदाप्तीत पुष्पम. फूल ही फांदीची अंतिम अवस्था आहे. येथून पुढे फांदीची वाढ होत नाही. तसेच मानवी देही आता देहाची उत्क्रांती होत नाही, त्याची आत्मोन्नती होते. त्यासाठी आता त्याच्या देहाची वाढ थांबते आणि त्याची बौद्धिक वाढ होते. मानवाला आता अतिप्रगल्भ प्रखर प्रज्ञा प्राप्त होते. त्याचा देहभाव क्षीण होऊन त्याला आत्मभान येते, त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. मानवी देह ही देहाची अंतिम अवस्था आहे. कारण मानवाला आपण देह नाही, आत्मा आहोत ही जाण आहे. या जन्मी विदेही राहून आत्मा म्हणून जीवन जगायचे आहे. यामुळे येथे देहाच्या उत्क्रांतीऐवजी आता आत्मोन्नती होते. अर्थात ज्यांना हा पोच राहत नाही ते दुर्दैवाने त्यांच्या प्रखर बुद्धीचा दुरुपयोग करून ती प्रगल्भ बुद्धी भौतिक वस्तू जगताचे विविध उपभोग शोधण्यात व्यर्थ वाया घालवतात आणि जन्मोजन्मी संचितात अडकून जन्ममरणाचे फेरे घेत राहतात. असो, आपण परमेश्वराचे, विश्वेश्वराचे, योगेश्वराचे आपती अपत्य लेकरू आहोत. आपण आत्मांश आहोत. आपण आत्मवंशज असूनही येथे क्षुद्र देहाचा वंश सुरू ठेवण्याचा बालिशपणा आपण करत असतो. तो एक निसर्ग नियम आहे हे विसरून त्यासाठी पिढ्यानपिढ्या अभिमान बाळगत असतो. आपण विश्वातील तमाम जीव विश्वजननीची लेकरे आहोत. आपण त्यांचे वंश आहोत. आपण सर्व जीव आपती आहोत. आपण विश्वाचे युवराज आहोत. असे असूनही आपण येथे जमिनीच्या तुकड्यासाठी, धातूंच्या तुकड्यासाठी जीव टाकत असतो. त्यासाठी एकमेकांचे जीव घेत असतो. एक वैश्विक तोलामोलाचे जीवन मातीमोल भावाने जगत असतो. फूल धारणा होण्याआधीच त्याचे बीज जळून जावे, पिल्लू धारण होण्याआधीच त्याचे अंडे फुटावे, तसे मानवांचे जीवनमुक्ती, सायुज्यमुक्ती, मुक्ती मिळवण्याआधीच पुनर्जन्मात फेरे सुरू होतात. सूर्यनारायणाच्या आगमनाबरोबर कमलकलिका पुन्हा उमलण्याआधीच गजेंद्र ती कलिका उपटतो. आदल्या दिवसापासून त्या कलिकेत अडकलेला भुजंग तसाच तडफडत राहतो. तसेच मानवाचे जन्मोजन्मी होत राहते. मुक्ती प्राप्त करायची म्हणून अंतरात्म्याकडून मानवी देह धारण केला जातो. ही वैश्विक यात्रा संपन्न करायची म्हणून मानवी देह धारण केला जातो. मुक्तात्मा, पूर्णात्मा म्हणून प्रभुसेवा करण्यासाठी येथे मानवी देह धारण केला जातो. परंतु दुर्दैवाने मानवाकडून तो देह भौतिक भोगापवर्गतेच्या कच्छपी लागून संचितात जन्ममरणाचे फेरे घेत अडकविला जातो. देहामागून देह धारण करत त्यातच अंतरात्मा मुक्तीची वाट पाहत आतल्या आत तडफडत राहतो. यामुळे मानव सदा सुखदुःखात आयुष्य जगतो आणि जीवनाच्या आनंदाला पारखा होतो. मानवाची ही फार मोठी शोकांतिका आहे. मानव आजूबाजूला काय आहे याचा विचार करून आपल्याकडे काय आहे ते पाहून आयुष्य जगत असतो. येथे अगोदरच उपलब्ध असलेले परंतु अद्याप आपल्याला ते न सापडलेले काय आहे ते शोधण्यासाठी तो विचार करतो. त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून उपभोग कसा घेता येईल यासाठी तो त्याची बुद्धी वापरत असतो. त्यासाठी तो अगोदरच उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीची कुशलतेने तोडमोड जोड करत असतो. परंतु मानव आपल्या आजूबाजूला काय नाही, आपल्याकडे काय उपलब्ध नाही याचा कधीही विचार करत नाही. आपल्याकडे उपलब्ध नसलेले आपण कसे उपलब्ध करू शकतो यासाठी तो त्याची बुद्धी वापरत नाही. त्याच्याकडे उपलब्ध नसलेल्यामधून सृजन करण्यासाठी, त्याचा विस्तार करण्यासाठी तो त्याचे कौशल्य वापरत नाही. परमात्म्याची भाषा मौन आहे आणि त्यामुळे ती शब्द भांडारांनी खुली होत नाही. त्यातील रहस्य अभेद्य राहते. त्यासाठी मौनात सखोल जावे लागते. तेथे डुबकी मारावी लागते. परम मौन व्हावे लागते. ही जगज्जननी आहे, विश्वजननी आहे. तिच्या मायेच्या अस्तरातच गुरफटलेले राहिलात तर तुमचे जन्मोजन्मी भरपूर खूप छान संगोपन होईल. परंतु तुम्ही कधीही तिच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. तिच्या मायेचे अस्तर भेदून अस्तर व्हावे लागते, तेव्हाच तिच्यापर्यंत पोहोचता येते. शून्याच्या वरती अपूर्णामधून पूर्णत्वाकडे जाण्यासाठी मानव प्रयास करत असतो. त्यामुळे तो कधीही पूर्णत्वाला पोहोचत नाही. उदाहरणार्थ, त्याच्याकडे त्याच्या दृष्टीने 10 हे अपूर्ण आहेत. तो शून्यामध्ये 10 मिळवतो आणि पूर्ण होण्याची धडपड करतो. परंतु 0 + 10 = 10च होतात.
किंवा तो शून्यामधून 10 वजा करतो आणि पूर्ण होण्याची धडपड करतो, परंतु 0 वजा 10 बरोबर वजा 10च होतात. मानव जेथे असतो तेथेच राहतो. तो नेहमी ॲक्सिलेटर दाबतो, परंतु गिअर टाकायला विसरतो. तो कधीही त्या शून्याच्या आत सखोल जाऊन शून्यामागून शून्य भेदत नाही, परमशून्यात जात नाही. उदाहरणार्थ, त्याच्याकडे त्याच्या दृष्टीने 10 हे अपूर्ण आहेत. जर त्याने 0 गुणिले 10 केले तर त्याला महाशून्य परमशून्य प्राप्त होईल, किंवा त्याने 0 भागिले 10 केले तर त्याला परमशून्य प्राप्त होईल. मानव सतत विश्वाच्या परिघावर त्याची शोधाशोध करत असतो. एक साधा विचार तो करत नाही की इमारत बांधणारा शून्य कधीही स्वतः त्या इमारतीत राहत नाही. आम्हाला सतत चुरगाळायची सवय लागलेली आहे. जे उपलब्ध असते तेच चुरगळता येते, उपलब्ध नसलेले चुरगळता येत नाही. त्यामुळे नसलेल्याची मांडामांड कोण करणार? शून्यातून पूर्णत्वाला कोण जाणार? परिघ भेदून केंद्रस्थानी कोण जाणार? हातचे उपभोग्य सोडून उपभोग नसलेल्याचा परम उपभोग कोण घेणार? विदेही होऊन देहापासून पृथक राहून जीवन कोण जगणार? नुसत्या दर्शनाने तृप्त कोण होणार? सूक्ष्मात दृश्य कोण होणार? आम्ही प्रत्यक्ष जे आहोत त्यापेक्षा आम्ही प्रत्यक्ष जे नाही ते अप्रत्यक्ष शोधण्याचा आणि ते होण्याचा विचार कोण करणार? समोर जे आहे त्यापेक्षा समोर जे नाही त्यासाठी बुद्धी कोण वापरणार? असलेल्याची तोड मोड जोड करण्यापेक्षा त्याला धक्का न लावता त्यामधून सृजन करण्यासाठी कौशल्य कोण वापरणार? बर्फाच्या खडकाचा 1/8 भाग आम्हाला जो दिसतो त्यावर आम्ही नाचकाम करतो. त्याखाली 7/8 भाग अदृश्य आहे, त्याचा आम्हाला पत्ता नाही. उपलब्ध भागासाठी आम्हाला जितकी बुद्धी आहे तितकीच बुद्धी उपलब्ध नसलेल्या भागासाठी आम्हाला आहे. आम्ही काय आहोत याचा विचार आम्ही करतो, परंतु आम्ही काय होऊ शकतो याचा विचार आम्ही करत नाही. जे आहे त्याचा विध्वंस करणे ही तामसी दुर्जन कुबुद्धी आहे. जे आहे त्यात जगणे ही राजस सात्विक सज्जन बुद्धी आहे. जे आहे त्याच्या अतीत जगणे ही निर्गुणी स्वच्छंद सुबुद्धी आहे. जे आहे ते जगवणे याला वाढ करणे, निर्माण करणे, सृजन करणे म्हणत नाहीत. तर जे आहे त्याच्या अतीत जाणे याला बदल, नाविन्य, निर्माण म्हणायचे. चिखलाच्या आतीत जाऊन कमळ फुलते. कमळात चिखलाचा मागमूसही नसतो. कमळाची सर्व लक्षणे चिखलाच्या विरुद्ध असतात. ही त्याची लीला आहे, ती ओळखावी आणि आपले जीवन जगायचे. सर्वसामान्य माणसाला हे सर्व अशक्य वाटते. जे दिसते त्याचा त्याला लगेचच विश्वास बसतो. जे दिसत नाही तेही आहे हे समजत नाही. द्वंद्वाच्या नियमाप्रमाणे दृश्य असल्यावर तेथे अदृश्यही असायलाच पाहिजे. शेवटी दृश्य आणि अदृश्य याच्या अतीत सत्य जीवन आहे. ही तर समजायच्याही पलीकडची गोष्ट आहे. अशावर तो विचारही करत नाही. इवल्याशा बीजाला कोणी सांगितले की तुझ्यामधून महाकाय वृक्ष निर्माण होणार आहे, तर तो ते तसे सांगणाऱ्याला वेड्यात काढतो. परंतु हे सत्य आहे आणि केवळ हेच एकमेव सत्य आहे. बाकी सर्व मिथ्या आहे, आभास आहे. आपण सतत भौतिकाच्या मूर्छेत असतो, यामुळे हे पटत नाही. त्याच मूर्छावस्थेत आम्ही आपल्याच आत्मबीजाला भौतिक उपभोगांच्या बेड्या घालून देहात बंदिस्त करून जखडून ठेवतो. आम्हाला 1/8 खडक दिसतो. त्या 1/8 भौतिकासाठी आम्ही आमची सारी बुद्धी वापरतो. याचा अर्थ आम्ही लोणी कापायला तलवार वापरतो. वास्तवात भौतिकासाठी किंचित मात्र बुद्धी वापरून त्या योगे देह जीवित ठेवून त्या देहाच्या अतीत होऊन विश्व भेदून परमजन्नीकडे झेपावण्या इतकी प्रज्ञा आम्हाला आहे. परंतु आम्ही सदाप्ती आहोत याचाच आम्हाला दुर्दैवाने विसर झालेला आहे. त्यासाठी सत्संग, अध्यात्म यायोगे जागृतावस्था प्राप्त करावी लागते. तरच आभासमान मिथ्या भौतिकाच्या मूर्छेमधून जागृत होऊन सदाप्तीमध्ये रूपांतर होणे शक्य आहे. येथे रूपांतरित व्हायचे नसून आपण जे मूलतः आहोत त्याची फक्त जाण करून घ्यायची आहे. देवर्षी नारद मुनींच्या परम पवित्र हस्ते वाल्या कोळ्याचा देहावरील लुटारू खुनी भौतिकाचे वारूळ झडले, नष्ट झाले आणि आतील वाल्मिकी ऋषी श्रीराम म्हणत प्रगट झाले. आपण मूलतः सदाप्तीच आहोत.
फक्त ते भौतिकाचे कवच झटकून टाकायचा अवकाश आहे. तेथेच त्वरित तुमच्या त्या भौतिकाच्या शृंखला अध्यात्माची आभूषणे होतील. तुम्ही जेथे असाल ती जागा परमधामात रूपांतरित होईल. तुम्ही भौतिकाच्या तुरुंगामधून मुक्त व्हाल. आम्ही अध्यात्माचे भौतिकात रूपांतर करण्यात पटाईत आहोत. आम्ही कैवल्याचे स्वर्ग नरक करण्यात निष्णात आहोत. आम्ही परमानंद सुखदुःखात बदलण्याचा पराक्रम करणारे आहोत. आम्ही शस्त्र अस्त्रांच्या उपयोगामधून सृजन करण्यापेक्षा त्याच्या दुरुपयोगामधून भंजन करण्यात धन्यता मानणारे आहोत. आम्ही लाखो जीव जगवण्यापेक्षा ते क्षणार्धात ठार मारल्याची फुशारकी मारणारे आहोत. आम्ही प्रेमाने घास भरवण्यापेक्षा तो घास जबरदस्तीने ओरबाडून काढून घेण्यात मर्दुंकी गाजवणारे आहोत. सगळीकडे हेच आहे. कळसाला आग लावत सूरस्वरांची झोंबाझोंबी करत बेंबीच्या देठापासून ओरडत गात असतात. रिदमच्या नावाखाली ढोल ताशे फुटेपर्यंत त्यांचे आदळ आपट करत बडवत असतात. एकदम कित्येक वाद्ये वाजवत साथीचा गोंधळ घालत असतात. कोकिळा आणि कावळा यांच्या एकत्रित गायनाला फ्युजन असे गोंडस नाव देऊन त्यात नाद ब्रह्म शोधतात. त्या गाभाऱ्यातील पवित्र शुद्ध शांत सोज्वळ सूर स्वरांचा यांना पत्ताच नाही. गायकाच्या डाव्या बाजूला स्वरसाथ म्हणून व्हायोलिन किंवा संवादिनी, उजव्या बाजूला तालासाठी तबला आणि मागे दोन बाजूला सुरात जुळलेले दोन तानपुरे. बस आणखी काय पाहिजे? ब्रह्मनाथ पृथ्वीवर अवतारायला. सगळीकडे बळजबरीचे राज्य आहे. प्रेमाने जिंकता येते याचा त्यांना पत्ताच नाही. मनगटाच्या जोरावर केलेली जोडणी मोडली जाते, परंतु मनाच्या ओलाव्याने झालेली जोडणी अभेद्य होते आणि एकरूप होते. हे यांना केव्हा समजणार, केव्हा उमजणार? या विश्वातील सूर मानवानेच बेसूर केले आहेत. या विश्वाची सूरत मानवानेच भेसूर केली आहे. या विश्वातील शुद्धी आणि पावित्र्य मानवानेच अशुद्ध आणि अपवित्र केले आहे. नियतीच्या नैसर्गिक निर्मितीमुळे तो समाधानी नाही. नाविन्याच्या महामूर्खपणात त्याला विकृत बिजोड बिभत्स रूप देऊन तो धन्य होतो. निसर्ग त्याला शिक्षा देऊन ललकारत असतो, जागे करत असतो, सावध करत असतो. परंतु याची मूर्छावस्था काही ढळत नाही, कारण झोपणे सोपे आहे, सुकर आहे, सुविध आहे. परंतु जागृत होणे, जागृत करणे, जागृत राहणे कठीण आहे, त्रासदायक आहे, सुखाला वंचित होणे आहे. मानवाने केवळ जागृत व्हायचाच काय तो अवकाश आहे. त्या योगे तो सदाप्ती आहे याची त्याला जाण येईल. तत्क्षणी तो रूपांतरित होईल. रूपांतरित झाल्यावर तो बीज राहणार नाही. त्याचा याच देही याच जन्मी द्विज म्हणजे दुसरा जन्म होईल. त्यामधून आत्मफूल फुलेल. तो योगेश्वरांच्या चरणी दाखल होईल आणि त्याच्याकडून आत्मपूजा घडेल. एकच घटित व्हायला हवे आहे. तुम्हाला जाण यायला हवी आहे की तुम्ही सदाप्ती आहात. तुम्ही परमात्म्याचे अंश आहात. तुम्ही परमात्म्याचे वंश आहात. हा स्वबोध आहे. त्यासाठी तुम्ही तुमची सर्व शक्ती पणाला लावा. तो सदाप्ती अंतःकरणात काळोखात विराजित आहे. तेच तुम्ही आहात. त्यासाठी काळोखात डोळे मिटून शांत बसा. स्वशोध सुरू करा. काळोखावर ध्यान लावा. त्यामधून त्या दिव्य प्रकाशाची अनुभूती घ्या. स्वबोध घडून घ्या. तरच जागृती शक्य आहे. काळोखात झोपणे सोपे आहे. काळोखात जागृत राहणे आव्हान आहे. बाजारातून फुले आणून मूर्तीला वाहणे सोपे आहे. हा ऐतेपणा आहे. तो तुम्ही किती दिवस करणार आहात? त्यानेच निर्माण केलेल्या फुलाने त्या अमूर्ताला सजवून त्याची पूजा किती दिवस करणार आहात? शब्द जंजाळाने त्या निशब्द परम मौनाला किती दिवस आळवणार आहात? अदृश्य अव्यक्त परमात्म्याला दृश्य व्यक्त करण्याचा खटाटोप किती दिवस करणार आहात? हे सर्व करायची गरजच काय आहे? तुमच्या देहात परमात्म्याच्या लाडक्या कमलफुलांचे परमपवित्र परमशुद्ध सदाबहार असे शेततळे आहे. पहिल्या आधार चक्रात चतुर्दल पद्म आहे. दुसऱ्या स्वादिष्ठान चक्रात षड्दल पद्म आहे. तिसऱ्या मणिपूर चक्रात दशदल पद्म आहे. चौथ्या अनाहत चक्रात द्वादशदल पद्म आहे. पाचव्या विशुद्धा रव्य चक्रात षोडशदल पद्म आहे. सहाव्या आज्ञा चक्रात द्विदल पद्म आहे. सातव्या शून्य चक्रात
सहस्त्रदल पद्म आहे. यास्तव अध्यात्म, योग साधना आणि उपासना करा. फक्त पहिले पाऊल टाकण्याचाच अवकाश आहे. तेच शेवटचे पाऊल आपोआप होईल. तेवढे धाडस करा. योगासने करा, प्राणायाम करा, ओंकार साधना करा, हस्तमुद्रा करत बीजमंत्राचा जप करा, गायत्री मंत्राची उपासना करा, सदा सत्संगात राहा. यासाठी योग्य अशा योगगुरूचे मार्गदर्शन घ्या. त्या योगे कुंडलिनी जागृत होऊ दे. एक एक चक्र प्रज्वलित करत करत 7व्या चक्रातील सहस्त्र पद्म उमलू देत. त्याने त्याची आत्मपूजा सुरू करा. एक एक फूल वाहत राहा. तुमचे आचरण सदा शुद्ध आणि पवित्र होईल. तुम्ही त्याच्यासारखे व्हाल. येथे तुम्ही त्याचे आपती आहात ही जाण येईल आणि मग हा पूजाविधी सदा सुरूच राहील. यातच कैवल्य आहे. हरिओम.